आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. नमस्कार, मी माजी आमदार राजू आवळे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही प्रस्थापित जाती बोगस जातीच्या दाखल्यांचा वापर करून राजकीय लाभ घेण्याचे काम सुरू झालेलं आहे. याच्या विरोधामध्ये अनुसूचित जातीतल्या 56 जाती आता यावेळी एकत्रित एकवटले आहेत आणि खरं तर ही काळाची गरज आहे. म्हातारी मेलेचं दुःख नाही, काळ सुकावा लागलेला आहे. आम्ही इचलकरंजीचे अलका स्वामी ह्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आहेत. चंदूरचे जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य आहे. आमच्या नगराध्यक्ष गडिंग्लजचे नगराध्यक्ष तुरुबटमल जे आहेत ते राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आहेत. ही सत्ताधारी कार्यकर्ते यांनी सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना हाताला धरून बोगस एससीचे दाखले काढलेत, अनुसूचित जातीचे दाखले काढलेत आणि राजकीय लाभ घ्यायला सुरू केलेला आहे. त्यामुळे यांना कधीही मागासवर्गीयांचे कधी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाडवडिलांनी सुद्धा कधी मागासवर्गीयांचे कधी चटके सोसलेले नाही. त्यांना कशाची पद्धतीची चाट कधी लागली नाही. ही मंडळी लिंगायत समाजातली पूजा अर्चा करणारी आहेत. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्थापितांच्या मध्ये चांगली वागणूक मिळणारी ही माणसं आहेत. ही माणसं फक्त निवडणुकीला राजकीय लाभ घेण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर करून हे या ठिकाणी शिरकाव केलेले आहेत. याच्या विरोधामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या छत्रपती शाहू महाराजांनी शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिला, आरक्षणाची सुरुवात केली, त्या कोल्हापूर जिल्ह्यातूनच आम्ही सगळे एससीचे 56 जी काही आम्ही 59 जाती आहेत त्या सगळ्या एकत्रित येऊन उद्याच्या 9 तारखेला संघर्ष मोर्चा या ठिकाणी आम्ही काढतोय. त्यामध्ये सगळ्या जातीचे लोक, यामध्ये अनुसूचित जातीचे सगळे जातीचे लोक, प्रमुख कार्यकर्ते, पक्ष, गट, तट बाजूला ठेवून यामध्ये एकत्रित येऊन ज्यांनी बोगस दाखल्याचा वापर केलाय, ज्या अधिकाऱ्यांनी दिलाय, ज्या प्रस्थापितांनी, ज्या राजकीय कार्यकर्त्यांनी सत्तेचा गैरवापर केलाय त्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे. ते बोगस दाखले अवैध ठरवले पाहिजेत आणि ज्यांनी दाखला द्यायला लावला त्या सगळ्या कार्यकर्त्या, नेते मंडळींना सुद्धा याचा जाब विचारला पाहिजे. याच्यासाठी म्हणून हे जन आंदोलन आम्ही रस्त्यावरचा संघर्ष मोर्चा या ठिकाणी 9 तारखेला काढतोय. म्हणून ही पुन्हा एकदा मनुस्मृती, पुन्हा एकदा मनुवादी विचार या सगळ्या आता हे आपलं रंग दाखवायला सुरू केलेले आहेत. केंद्रात, राज्यात जी माणसं आता RSSचा विचार घेऊन जी माणसं सत्ता भोगायला लागलेली आहेत त्यांच्या डोक्यातच हे आहे की पुन्हा एकदा ती मनुस्मृती, मनुवादी विचार यामध्ये रुजवलं पाहिजे, उतरंडी काळ आला पाहिजे, अशा या मंडळींच्या भावना आहेत. आणि म्हणूनच यांनी सत्तेचा वापर करून, गैरवापर, खरे तर सत्तेचा गैरवापर करून आपल्या कार्यकर्त्यांना जातीचे एससीचे बोगस दाखले देऊन त्या ठिकाणी राजकीय त्यांचा शिरकाव या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि मग ह्यामध्ये आव्हाड असतील त्यांचा सहभाग आहे, तिकडं राष्ट्रवादीच्या आदरणीय मुश्रीफ साहेबांचा सहभाग आहे. या सगळ्या मंडळींनी सत्तेचा वापर करून, सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना हाताला धरून बोगस दाखला देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे आता मागासवर्गीय एससी समाजातला सगळा कार्यकर्ता आता जागा होऊन या सगळ्या विरोधामध्ये आता रस्त्यावर उतरायला लागलेला आहे. काय आव्हान करणार आम्ही या निमित्तानं सगळ्या एससीच्या, सगळ्या अनुसूचित जातीतल्या 56 जातीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की तुम्ही सगळ्या ताकदीनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. आपण आता गप बसलो तर ही पुन्हा एकदा आपले सगळे शैक्षणिक सवलती घेतील, राजकीय सवलत घ्यायला चालू केलेल्या शैक्षणिक सवलत घेतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा गावाच्या बाहेर ही मंडळी घालवतील सत्तेचा वापर करून. त्यामुळे आपण पुन्हा एकदा आता लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करून आपण या सगळ्या सत्तेचा गैरवापर जे करून बोगस दाखले काढलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आपण एकत्र येऊया आणि या लोकांच्या विरोधामध्ये जनआंदोलन उभा करूया. हे आव्हान या निमित्तानं सगळ्या एससीच्या सगळ्या तमाम कार्यकर्त्यांनी या निमित्तानं करू इच्छितो. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.